त्रिभाषा सक्तीच्या संदर्भातला GR सरकारनं रद्द केला आहे। सरकारची ही माघार की ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे सरकारनं राजकारण बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। सचिन अहिर आपल्यासोबत आहे। ठाकरेंची शिवसेना मनसे एकत्र येणार, एक आंदोलन करणार हे सरकारनं पाहिलं, मराठी माणूस एकत्र येणार हे सरकारनं पाहिलं, म्हणून सरकारनं त्रिभाषा सक्तीच्या संदर्भातले GR रद्द करण्याचा निर्णय घेतलाय का? एक समाजामध्ये ही काळाची गरज होती की तुम्ही निवळ बोलता, पण तुम्ही राजकीय व्यासपीठावरतीच बोलता। तुमचे आमदार गेले, आम्हाला हे नाही झालं ते नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही कधी बोलणार आहात की नाही आणि एकत्रित येणार आहात की नाही? तर या मुद्द्याच्या निमित्ताने का होईना ही सर्व मंडळी ही एकत्रित आली। मग ते मनसेचे राज ठाकरे साहेब असतील, इतर पक्ष तर बरोबर होता, आतून सत्ताधारी आमदार आणि मंत्री पण बोलवत। आणि हे मी सांगायची गरज नाही, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पण ते पटलं ज्यावेळी आम्ही ही भूमिका मांडत होतो। आणि आमची भूमिका चुकीची आहे हे फसवण्याचं काम करतायत। हा जो नरेटिव्ह, परत इंग्लिशचा शब्द जरी असला, ही जी मनस्थिती आणि मानसिकता लोकांमध्ये तयार करून त्याचा अजून अपप्रचार करून तो त्याला राजकीय स्वरूप देण्याचं काम सत्ताधारींनी केलं। आणि शेवटी तुम्ही बघितलं असेल की हे GR त्यांना परिपत्रक त्यांना मागे घ्यावं लागलं, कारण त्यांना हे लक्षात आलं की या निमित्ताने ही जी एकजूट जी आता फक्त सुरुवात झाली, जर झाली तर महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रातल्या त्यांना जे घेऊ असलेले निर्णय, आज तुम्ही बघा ना, जे सर्वात फायनान्शियल कॅपिटल असलेल्या मुंबईच्या सर्व गोष्टी गिफ्ट सारख्या ज्या आहेत, जे जात आहेत गुजरातला जात आहेत, बुलेट ट्रेन अहमदाबादला जात आहेत, अनेक टेक्सटाईल्सचे ऑफिसेस होते, एअर इंडियाचा ऑफिसेस होता, या सर्वला डिसेंट्रलाइज करून मुंबईचा जो एक काळामध्ये वैभव होता, त्यामुळे ही मुंबई वसली। मग तो गिरणी कामगार असेल किंवा असेल, त्या सर्वांना हळूहळू करून घेऊन पाठी आणून घेऊन इतर भाषिकाला पुढे आणून एक नवीन वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न त्यांचा होता। पण परिपत्रक मागे घेतलं म्हणून आम्ही आनंद उत्सव साजरा जरी करत असतो, पण आम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल, कारण हे निवडणुकीचा स्टंट असू शकतो। परत हा एजेंडा ते चालू करण्याचा प्रयत्न करतील आणि मग जोपर्यंत कायमस्वरूपी हा निर्णय ते रद्दबादल होते, आमचा हा लढा चालू राहणार आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती जी स्थापन केलेली आहे सरकारनं, ते अशाच पद्धतीच्या राजकारणाचा एक भाग आहे का? आणि ठाकरेंच्या शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय राहणार? बरोबर मनसेला घेणार? काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेस घेऊन याची पुरी स्पष्टता केलेली आहे। मनसे नेते पण आज बोलणार आहेत। काल त्यांचा ट्विट बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही असं समजतो की हा निर्णय पूर्ण रीतीने मागे घेतलेला आहे। आता हा अभ्यास गट तयार करणे, लोकांची मनवळी करणे आणि मळवळवणी करणे आणि मग त्यात नवीन एक काहीतरी विचार आणणे, हे त्यांचा हा जरी फास असला तरी देखील ते आम्ही होऊ देणार नाही। काही अहवाल आला ते मराठीच्या अशब्दाचा पण जर विरोध त्याच्यात असला तर आम्ही त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। काल बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला दिला, त्यांच्या भाषणाचा दाखला दिला आणि हिंदी भाषा याचा उल्लेख केला की हिंदी भाषा तिसरी भाषा का हवी किंवा कशाला हवी असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, त्याचा उल्लेख केला। या माध्यमातून सरकार किंवा मुख्यमंत्री काही विशेष साध्य करू पाहतायत का? हा परत भावनात्मक आणि त्यातून समाजाच्या मग बाबासाहेबांनी ज्या बोललेल्या इतर गोष्टी तुम्ही अंमलबजावणी करताय का? मागासवर्गीय विभागाच्या निधीची पळवाट केली हे मंत्री सांगतायत, त्यावेळी तुम्हाला बाबासाहेबांचा विचार नाही ऐकला का? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी दिलं कानमंत्र, तुम्ही का नाही केलं? संविधानाच्या बद्दल एवढी मोठी ओरड आम्ही केल्यानंतर तुम्हाला ते संविधान बदलण्याची तुमची हिंमत होऊ शकली नाही, याबद्दल तुम्ही का बोलत नाही? सोयीनुसार दाखला घ्यायचा आणि सोयीनुसार याच्यात बगल द्यायची। हिंदी भाषाबद्दल त्रिवार प्रेम हे आपलं आहे आणि म्हणून ज्यावेळी आपण बघतो जन गण मन अधिनायक जय हे आपण बोलतो, तर आम्ही त्याच्यात काय हे म्हणतो का नाही हेही मराठीत व्हायला पाहिजे? तर राष्ट्रीय भाषेसाठी जो प्रेम अभिभाव आहे तो आम्ही आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये, ते काय नवीन होऊन कोणाची सांगण्याची गरज नाही, पण हे तुम्हाला शिकावंच लागेल असं ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी हे दुर्दैवी आहे आणि म्हणून त्याचा विरोध करण्याचं काम आम्ही केलं। आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की मराठीची एकजूट, मराठी माणसांची, मराठी मतांची एकजूट होते हे पाहायला मिळालं होतं। तर या सगळ्याच्या अनुषंगानं पुढच्या राजकारणासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं किती महत्वाचा आहे? राजकारण हे आमच्यासाठी आता काय महत्वाचं यासाठी राहिलेलं नाहीये की राजकीय खेळी करून करायचं असं नाही। जे व्हायचं होतं झालंय, जे केलंय ते केलेलं आहे। मुंबईकरांना आम्ही काय देऊ शकलो, काय देऊ शकतो आणि काय केलेलं आहे हे कोविडमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे 20-25 वर्षाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही आमच्या बळावरती तो आमचा प्रयत्न राहतोच आहे। पण ज्यावेळी मराठी हितासाठी इतर सर्व विषय फालतू आहे,
हा सुतोवाच ज्यावेळी मनसे नेते आदरणीय राज ठाकरे साहेबांनी केल्यानंतर त्याला प्रतिसाद देणं एक मराठी माणसाच्या हितरक्षण करणाऱ्या एका पक्षाची जबाबदारी नैतिक असते. ती नैतिक जबाबदारी मोठे भाऊ या नात्याने आम्ही घेतली आणि म्हणून आज तुम्ही बघता की किमान लोकांमध्ये ही भावना आहे की मराठीच्या हितासाठी आता कोणतरी आमच्याकडे, नाही तर लोकांना हेच वाटायचं मनसेबद्दल संशय व्यक्त केला जायचं. आमची ताकद तेवढी आहे की नाही किंवा जे आम्ही बोलून हा विषय राहील की नाही, थांबेल की नाही, अशी एक मनस्थिती मानसिकता होती. मला असं वाटते या एका आंदोलनाच्या धास्तीमुळे महाराष्ट्र सरकार फक्त हा निर्णय नाही, अजून ज्या काही जो एजेंडा त्यांचा चालवायचा होता तो पुढच्या काळामध्ये पण त्यांना फार विचारपूर्वक करावा लागेल. आणि म्हणून 9 तारखेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांचा पण नेतृत्व या दोन्ही बंधूंनी करावं, अशातला सुतोवाच पण देखील गिरणी कामगारांच्या वतीने केलं जातोय. आणि मला असं वाटते हा लढा झाल्यानंतर परत एक नवीन लढ्याला सुरुवात या सर्व विषयाच्या बाबतीत करण्याचा एकची नांदी पुढच्या काळामध्ये ठरल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसांना एकत्र करून मुंबई वाचवण्यासाठीचा अजेंडा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे का, की यातनं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं एकजूट करणं एवढाच? कसं आहे, विषयाला एकजूट करणं, नो झेंडा ओनली एजेंडा, ही जी संकल्पना कशी आली, विषय आहेत. आणि हे काय विषय आम्ही आणलाय का किंवा आम्ही निर्माण केलाय का, GR काय आम्ही काढलाय का? तुम्ही एक लक्षात घ्या की या हिताचं रक्षण करण्यासाठी एकत्रित आहेत. उद्या कदाचित राजकीय भूमिका ते वेगळे घेऊ शकतील, आम्ही वेगळे घेऊ शकतो, पण ज्यावेळी मराठी माणसाचा हिताचं रक्षण करायचं आणि मुंबईमध्ये ही वस्तुस्थिती मला, तुम्हाला, तुमच्या सर्व व्ह्युअर्सना पण हे सर्व लक्षात येत असेल की गळचेपी होतेच आणि ती गळचेपी शासनाच्या धोरण निर्णय याच्यामध्ये होतो. आणि म्हणून एक अनेक लोकांना असं वाटते की ही लोक राहिली तर आम्हाला एक संरक्षण मिळेल आणि म्हणूनच तो आधार जो ते आमच्याकडे बघतायत त्यांना निराधार करणं हे उचित होणार नाही. आणि म्हणून भविष्य काळामध्ये निश्चितपणे या नांद्या ठरू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये एका गोष्टीचा उल्लेख केलाय, ते म्हणजे की मराठी माणसाला मुंबई बाहेर घालवण्याचं राजकारण सुद्धा केलंय. दनिया सेटला या लोकांनी प्रोत्साहन दिलंय, हे कोणी केलं असा सवाल विचारलाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडे, मनसेकडेच त्यांचा रोख होता, तर याकडे तुम्ही कसं पाहता? मुंबईमधल्या या सगळ्या खुलासा करू, पत्राचाळीचा त्यांनी उल्लेख केला. पत्राचाळ ही खासगी विकासकांना दिली गेली होती, खासगी विकासकांनी ती योजना आणली नाही म्हणून तो का आमच्या शासनाचा दोष नाही. तेही देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण देखील झालं. आता तुम्ही म्हाडा म्हणून निर्णय घेतला, आम्ही सरकारमध्ये असताना तेच तर म्हणत होतो की पत्राचाळ तुम्ही म्हाडाकडनं डेव्हलप करा. बीडी चाळमध्ये ते सांगतात मुंबई बाहेर गेले. अरे बीडी चाळमध्ये 500 फूट घरं देऊन बीडी चाळकरांचं स्वप्न आम्ही या निमित्ताने शाबूत ठेवण्याचं काम केलेलं आहे. जर मुंबई शहराच्या बाहेर लावण्याचं काम कोण करताय? मग गिरणी कामगारांना घरं तुम्ही शेडू आणि वांगीला का देता 75-80 किलोमीटर? मग तो मुंबईतला गिरणी कामगार नाही आहेत का ज्याला आम्ही घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं? धारावीची एवढे करोडो रुपयाची जमिनी तुम्ही एका विशेष विकासकाला फक्त एका मुंबई शहराचा विकास करण्यासाठी तुम्ही आनंदान म्हणून देता. ती मुंबईची लूट नाहीये का? या असंख्य विषय आहेत. मला असं वाटतं या सर्व विषयाबद्दल त्यांनीही बोलावं सभागृहामध्ये, त्यांनाही आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतनं मराठी माणूस बाहेर काढण्यासाठीचं हे राजकारण सुरू झालेलं आहे का, की हे आरएसएसचं एक वेगळं राजकारण आहे? काढण्यासाठी झालेलं आहे असं मला वाटत नाही की एवढे द्वेषमधली लोक जी मंत्रिमंडळामध्ये बसलेले ते आमचे वैचारिक शत्रू असले तरी देखील. पण एक गोष्ट नक्की आहे की कालांतरानंतर, आणि मला परवाशी आम्ही उद्धव साहेबांनी आम्ही असं बोलवत होतो म्हणजे खूप ते चांगले बोलले. म्हणजे तुम्ही बघा की मराठीमध्ये आपण एकमेकांना ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये रामराम बोलायचं, आता काय म्हणतोय जय श्रीराम बोलावं लागतं. त्यावेळी आपण पहिला आपण बोलताना सांगायचं हनुमान स्तोत्र आपण करतो की नाही, आता हनुमान चालीसा झालेला. ही गोष्ट चांगलीच आहे, पण आपली जी मूळ जी असलेला आहे तो मूळ हळूहळू बदलत चाललंय. हे तुम्ही मी आपल्या जीवनामध्येच आपण बघतोय. हा एजेंडा पुढे आणून त्यांना मराठी ब्रँड आणि विशेषतः ठाकरे ब्रँड संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच. हे काय डोळे झाक करून घेऊन नाहीये. ते संपला तर मग आपोआपच मराठीसाठी बोलणारी लोकच राहिलेलं नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि म्हणूनच हा संघर्ष आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की ठाकरे ब्रँड संपेल, मराठी ब्रँड संपला तर म्हणून ठाकरे बंधू एकत्र येतात? अजिबात नाही. मराठी माणूस संपला नाही पाहिजे त्यासाठी एकत्र येतो. कॅमेरामॅन किरण सकपाळसह मी हर्षदा परब, मुंबई तक.